सर्वांना शुभेच्छा. अतिशय आनंदाची बातमी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दृष्टीनं 31 मार्च 2025ला आपली बँक कर्जमुक्त झालेली आहे आणि आमचा NPA ही 15% खाली आलेला आहे. ही फार मोठी प्रगती गेल्या 1-1.5 वर्षामध्ये आम्ही करू शकलो आणि यासाठी आम्हाला महाराष्ट्राच्या पातळीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण, राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील बाबासाहेब यांचं सहकार्य मिळालं आणि आपल्या कंधारचे आमदार माननीय प्रतापराव पाटील यांनी सहकार्य केलं आणि आज आम्ही कर्जमुक्त झालेलो आहे. आम्हाला आता यावर्षी कर्मचारी भरतीची देखील परवानगी राज्य शासनानं दिलेली आहे. आम्हाला डिपॉझिट वाढलेले आहेत 117 कोटींनी, भागभांडवल वाढलेलं आहे, शेतकऱ्यांना कर्ज वाटप जास्तीचं झालेलं आहे. सर्वच पॅरामीटरमध्ये आपली बँक आता मराठवाड्यामध्ये नंबर 2ची बँक आहे. लातूर नंबर 1 आणि नंबर 2मध्ये आमची नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. यामध्ये आता आम्हाला कर्मचारी भरतीची फार मोठी अडचण होती. आमच्याकडे स्टाफ कमी आहे. 170 लोकांवर आम्ही ही बँक चालवतो. राज्य शासनानं आम्हाला कर्मचारी भरतीची देखील परवानगी दिली. येणाऱ्या 2 महिन्यामध्ये तेही प्रक्रिया पूर्ण होईल. आमच्या जे 63 शाखा आहेत बँकेच्या, त्यापैकी 59 शाखा या प्रॉफिटमध्ये आलेल्या आहेत आणि आपली बँक ही प्रॉफिटमध्ये आली. म्हणून मुद्दाम आज सर्व पत्रकार मित्राला आपण या ठिकाणी बोलवलं होतं. मी आमच्या बँकेच्या सर्व सभासदांनाही शुभेच्छा देतो. आमच्या कर्मचारी मित्रांनी दिवसरात्र काम करून या बँकेला नफा आणण्यासाठी जे योगदान दिलं, त्या कर्मचाऱ्यांचे मी अभिनंदन करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. आपलं मला निश्चित सांगता कर्जमाफी होणार या आशेमुळं शेतकऱ्यांनी कर्जपडीमध्ये थोडंसं मागे जावं. निश्चितच आनंद वाटतो. ऐकून घ्या ना, मी तुम्हाला मागे म्हणालो, मी 1989मध्ये पहिल्यांदा या बँकेचा चेअरमन झालो. 89मध्ये. त्यावेळेसची आपण बॅलन्स शीट काढून बघा, बँक प्रॉफिटमध्ये होतं. आपण शाखा काढल्या, एक्सपान्शन केलं, कर्मचारी भरती केली. मग मी 91मध्ये मंत्री झालो. बँकेचे अध्यक्ष व्हायचा राजीनामा दिला. दुसरे बँकेचे काही लोक अध्यक्ष होते. त्यामध्ये काही अनियमितता झाली. त्याच्या विस्तारात मी जात नाही. आपल्याला ती बॅलन्स शीट सांगत होतो माझं. आता मी म्हणाल्याप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना टीकाटिप्पणीला सामोरं जावं लागतं आणि प्रत्येक टीकाटिप्पणीचं उत्तर देणं शक्य नसतं तुम्हाला माहिती आहे. म्हणून आपण त्याचं कधीही फार मी त्याला प्रतिउत्तर द्यायचा मी प्रयत्न केला नाही. पण जेव्हा मला 1.5 वर्षापूर्वी अशोकरावजीनं या बँकेचं चेअरमन केलं, त्यावेळेस मी ठरवलं होतं की आपण ही बँक प्रॉफिटमध्ये आणू. आपलं जे काही प्रयत्न करणं आपलं काम आहे. आम्हाला शासनाचं सहकार्य मिळालं, संचालक मंडळाचं सहकार्य मिळालं, कर्मचाऱ्याचं सहकार्य मिळालं, म्हणून आपण हे करू शकतो. आता आपण मी फार लहान पडतो, ते मुख्यमंत्र्याचा विषय आहे. मी त्याच्यावर मी कसं सांगू, भाषा करू मिळाली पाहिजे. नाही, मी शेतकरी आहे, मिळाली पाहिजे असंच वाटते मला. हे पहा, शेतकरी अडचणीत असताना निसर्गाचं त्याच्यावर जेव्हा हे होतो, संकट येतात, त्या काळामध्ये शेतकऱ्याला मदत केलीच पाहिजे आणि शासनही करेल असा विश्वास आहे. ओके.